परिवारातील सर्व माता भगिनींनी तसेच सर्व ज्येष्ठ नागरिक, युवक मित्रांनो, व्यापारी बंधूंनो आणि सर्व पक्षीय नागरिकांनो, आज आपण हा जन आक्रोश मोर्चा भव्य स्वरूपात पलूसमध्ये आयोजित केलेला आहे. हा कुणासाठी टीका करण्यासाठी, कुणावरती द्वेष काढण्यासाठी किंवा कुणाला अपमानित करण्यासाठी काढलेला मोर्चा नाही. हा मोर्चा सर्वसामान्य पलूसकरांच्या हक्काच्या गोष्टीसाठी काढलेला मोर्चा आहे. या मोर्चाचं नियोजन करण्याचं कारण मी 2 मिनिटात सांगतो. 2023 साली जो सर्वेक्षण झालं, ह्या सर्वेक्षण संपूर्ण प्रमाणात चुकीच्या प्रमाणात झालेलं आहे. कोणताही त्याला त्यांनी क्रॉस वापरला नाही किंवा कोणतीही त्याला सर्वेक्षणाला व्यवस्थितपणा नाही. लोकांना विश्वासात न घेता केलेला हा सर्वेक्षण. ह्या सर्वेक्षणावरती आपण सर्व पलूसकरांनी हरकती दिल्या. त्या हरकतीचं झालं काय? हरकतीचा कोणता त्यांनी निर्णय घेतला? हरकतीमध्ये कोणती रिपेअरिंग केली? कोणत्याही प्रकारची रिपेअरिंग न करता परत फेर सर्वेक्षण करतो असं सांगून लोकांना चुकीच्या पद्धतीनं एजन्सी नेमणे, चुकीच्या पद्धतीनं सर्वेक्षण करणे आणि लोकांच्यावर अन्यायकारक करवाढ करणे हा यांचा हेतू. ज्या वेळेला प्रशासनाच्या आडाला धरून ही लोक म्हणतात की प्रशासनानं हा करवाढ केलेला आहे, त्यात आमचा काही संबंध नाही. पण आज 8वा महिना चालू आहे. तुम्ही आज 8 महिने झालं सत्तेवर आलेला आहात आणि सत्तेवर आलेल्या दिवसापासून आम्ही सर्व विरोधी नगरसेवक त्यांना विनंती करत होतो की हा जो करवाढीचा प्रस्ताव आहे, हा आपण करवाढीचा प्रस्ताव जनरल जीबीच्या मीटिंगला घेऊया. सर्व समावेशक सर्व लोकांना घेऊन, सर्वांना आपल्यात सामावून करून, सर्वांना समजावून सांगून आपण करवाढ करूया. करवाढीला आमचा विरोध नाही. आम्हाला पण माहित आहे की कर वाढल्याशिवाय विकास होणार नाही. विकास हा करण्यासाठी पैसा लागतो. पण जर लोकांच्या खिशावर डल्ला मारून जर तुम्ही पैसा गोळा करून जर करवाढ करून जर विकास करणार असाल तर असा विकास आम्हाला मान्य नाही. तुम्ही सर्वांनी एक लक्षात ठेवा, आज जर आपण सर्वजण गप्प बसलो तर येणारा काळ आपल्याला कधी माफ करणार नाही, येणारी पिढी आपल्याला कधी माफ करणार नाही. कारण की जी करवाढ झालेली आहे प्रचंड 4 पट 5 पट प्रमाणात झालेली आहे. आम्ही त्या संदर्भात चर्चा केली. सत्ताधाऱ्यांना आम्ही सांगितलं की आपण हा जो ठराव आहे हा सर्व लोकांना घेऊन, सर्व ज्येष्ठ लोकांना घेऊन, सर्व पलूसकरांना घेऊन सर्वांना एकत्रित बसून याच्यावर आपण चर्चा करूया. याच्यासाठी आम सभा घेऊया. आम्हाला 2 महिने सांगण्यात आलं घ्यायचे आहे, करायचे आहे, ठरलेलं आहे. पण ज्या वेळेला तुम्ही नोटीस वाटायला चालू केल्या, कुणालाही विश्वासात न घेता लोकांच्या दारात तुम्ही नोटिसा घेऊन गेला. आज सुद्धा 60% लोकांना नोटिसा मिळाल्या आहेत, 40% लोकांना नोटिसा मिळाल्या नाहीत. आणि नोटिसाची अंतिम तारीख आहे 18 तारीख, आज तारीख आहे 10 तारीख. 8 दिवसानंतर हा विषय बंद होणार आणि तुमच्या हरकती नाही म्हणून हा कर तुमच्यावर लादला जाणार. त्यासाठी आम्ही सर्वांनी आता निवेदन दिलेलं आहे त्यांना की याची करवाढ मुदतीची जी तुम्ही हरकतीची मुदत आहे ती 1 महिना पुढे अजून नेली पाहिजे. लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. लोकांचा कर हा गोरगरीब जनतेचा, पलूसकरांचा कर आहे. आज ही नगरपालिका कुणाच्या एकाच्या मालकीची नाही. नगरपालिका संस्था ही सर्व पलूसकरांची आहे. सर्व पलूसकरांचे मालक आहेत. कुणी त्याचा मालक नाही की तिथं बसून ठरवायचं आणि सर्वांच्या लागायचं. हे चालून दिलं जाणार नाही. आम्ही प्रखर विरोध त्यासाठी करणार आहे. यासाठी हे आंदोलन असंच पुढे चालणार आहे. लोकांचा पैसा हा 1 रुपया 1 रुपया गोळा करून लोकांची कर भरण्याची, हा कर तुम्ही कर नाही तर आता तुम्ही हे लोकांच्याकडनं भाडे वसूल करावं आहे अशा पद्धतीचा कर आहे. म्हणजे स्वतःची जागा भाड्याला राहिलेला त्यांना कर द्यायचा. ह्या सर्व गोष्टीचा आम्ही सर्वजण निषेध करतो. आपल्या सर्वांना मी जाता जाता एकच सांगतो, आपण हा लढा तीव्र स्वरूपात उभा करायचा आहे आणि आपण याच्यामध्ये सुस्पष्टता, पारदर्शकपणा आल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मागणी हटणार नाही. ही करवाढ रद्द झालीच पाहिजे, फेर सर्वेक्षण झालंच पाहिजे. एवढं मी बोलतो, थांबतो. जय जय महाराज.